पाणी प्रश्न आणि नागरी समस्यांवरून जालन्यामध्ये नूतन वसाहत भागामधील ग्रामस्थ आक्रमक झालेत। जालना शहर आणि नूतन वसाहत भागामध्ये होणारा अनियमित पाणी पुरवठा आणि शहरामधील नागरी समस्यांवरून संतप्त महिलांनी जालना महानगरपालिका कार्यालयावरती हंडा मोर्चा काढत महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। राजकीय नेते जालना शहराला पाणी पुरवठा केल्याचे विविध दावे करतायत, मात्र आम्हाला हंडाभर पाण्यासाठी मरमर करावी लागते असा गंभीर आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। शिवाय महापालिकेचे गुत्तेदार कचरा संकलन करत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलेला आहे। शहराला नियमित पाणी पुरवठा आणि नागरी सुविधा न मिळाल्यास येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी यावेळेला दिला आहे। येथे प्रभाग क्रमांक 28 मधील आमच्या काही भागामध्ये म्हणजे हुदा मस्जिदचा भाग असेल, त्यानंतर तायडे यांच्या गल्लीतला विषय असेल, तर या भागातील नागरिकांना पाणीच येत नाही। नूतन वसाहतमध्ये कुठल्याही नागरिक सुविधा भेटत नाहीत। आज आम्ही सर्व महापालिकेवर या महिला मंडळांनी हंडे घेऊन मोर्चा काढण्यात आलेला आहे। नूतन वसाहतमध्ये कुठल्याही नागरी सुविधा भेटत नाहीत, म्हणजे ते कचरा असन, आता साधी गोष्ट आहे नळाचं पाणी ते सुद्धा आमच्या नशिबाला येत नाहीत। आज विकासाचे मोठमोठे दावे केले जातात की मोठे, कोणी म्हणते आम्ही जलसम्राट आहे, कोणी म्हणते आम्ही फिल्टरचं पाणी या जालन्यातल्या लोकांना पाजतो। अरे हे येऊन पहा आमचं काय हाल आहे नूतन वसाहतच्या नागरिकांची, की आम्हाला साधा हंडाभर पाणी भेटत नाही। आज खासदार साहेब, आमदार साहेब, जे लोकप्रतिनिधी साहेब इकडं जायकवाडीचे मोठमोठाले उद्घाटन करायला लागले आणि आम्ही हंडाभर पाण्यासाठी तरसायला लागलो, म्हणजे खऱ्या अर्थाने हे फार्स प्रशासनाकडून आणि या लोकप्रतिनिधीकडून चाललेला आहे असं आम्ही पहिले नमूद करतो। त्यानंतर महानगरपालिकेचा दुसरा विषय असा आहे की यांनी घराघरावर जे स्कॅनर लावलेले ते म्हणजे कचरा संकलनासाठी, त्याच्यानंतर झाडझुडीसाठी, तर या कुठलाही कचरा संकलन हा नूतन वसाहतमध्ये होत नाही आणि नुसता बोगस स्कॅन करून बिल लाटण्याचे काम या कचऱ्यावाला जो काय गुत्तेदार असन, महापालिका असन, यांचे जे साठेलोटे असतील हे करत आहेत। तर याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या जर का ही जी गोष्ट आहे म्हणजे पाणी जर भेटलं नाही, आमची जर नळ दुरुस्ती झाली नाही, पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही, तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आंदोलन उभा करू आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करू।